नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा हा चॅनल. मित्रांनो, मागच्या 20 वर्षामध्ये लघु आणि मध्यम उद्योजक व व्यापारी आणि कुटुंबीय यांना ट्रेनिंगमध्ये जे काय आमचे एक्सपिरियन्स आले ते आम्ही तुमच्याशी शेअर करत असतो. मित्रांनो, एक आकर्षणाचा सिद्धांत किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन हा बहुतेक सगळ्यांना रोंडा बायरांनी लिहिलेल्या द सिक्रेट किंवा त्यानंतर सगळे जे काही मूवीज आल्या त्यावर किंवा असंख्य पुस्तकं आली, सेल्फ हेल्प पुस्तकं भरपूर आली त्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे. आणि बरेचसे जण आकर्षणाचा सिद्धांत अगदी मला माहिती आहे हे सांगत असतात आणि बहुतांशी लोकांची त्यानंतरची कंप्लेंट ही असते की आम्हाला हा आकर्षणाचा सिद्धांत माहिती असून पण प्रत्यक्षात त्याचा लाईफमध्ये उपयोग का नाही होते कळत नाही. दोन्ही बाजूनी लोक ह्या गोष्टी सांगत असतात. काही जण सांगतात मला लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळे हा फायदा झाला, काही जण म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती असूनही काय मला उपयोग झाले. याचं उत्तर तुम्हाला जर शोधायचं असेल ना तर तुम्हाला अब्राहम हिक्सचं आस्क अँड इट इज गिव्हन मध्ये जी थेअरी दिली ती नीट लक्षात घ्यावी. अब्राहम हिक्सची आस्क अँड इट इज गिव्हन मध्ये एक फार छान थेअरी आहे. म्हणतो की आकर्षणाचा सिद्धांत ज्यानुसार तुम्हाला जे पाहिजे आहे, तुम्ही जे मागाल ती सृष्टी तुम्हाला देण्यासाठी कटिबद्ध आहे. सृष्टी तुम्हाला ते देतेच, कारण तुमच्या डोक्यात जो विचार आला तो युनिव्हर्स त्याला तथास्तु म्हणत असतो. पण त्यासाठी एक अजून गोष्ट आवश्यक आहे, जी जबाबदारी आपल्या प्रत्येकाची, ती म्हणजे आपल्याला या 3 फ्रिक्वेन्सी पैकी कुठेतरी एका ठिकाणी राहावं लागतं. फर्स्ट इज लव्ह, एक्सप्रेशन ऑफ लव्ह. दुसरं हॅपीनेस किंवा ग्रॅटिट्यूड. या 3 फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस असतात त्यावेळेस लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यात जास्त तुमच्यासाठी सक्षमपणे काम करत असतं. आता एक लक्षात घ्या की याच थेरीनुसार काय आहे की अँगर, रिझेंटमेंट किंवा द्वेष या जे फ्रिक्वेन्सी आहेत या लोएस्ट फ्रिक्वेन्सी. या फ्रिक्वेन्सी सोबत तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम नाही करू शकत. त्यामुळे तुम्हाला जर लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याच्यामध्ये तुम्ही आस्क म्हणजे मागता, तुम्ही कुठली गोष्ट मागणी म्हणजे काय तर तुमच्या डोक्यामध्ये त्याचं क्लिअर व्हिज्युअलायझेशन करणे, त्याचं पिक्चर तयार करणे. बिलीव्ह म्हणजे काय, यू नीड टू बिलीव्ह की ते तुम्हाला मिळणारच आहे. इट्स लाईक तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता आणि ऑर्डर देता. से फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं एक वडापाव घेऊन किंवा वडा सांबार घेऊन, अँड देन यू बिलीव्ह की ते तुमच्यापर्यंत येणारच आहे. तुम्ही त्या वेटरला वारंवार विचारत नाही की खरंच देणार आहात का. अँड रिसीव्ह म्हणजे ते आल्यानंतर यू रिसीव्ह इट. सिम्पली इट इज अ फिजिकल फेनॉमेना, यू रिसीव्ह इट. पण यावेळेस तुमची जी काही वृत्ती आहे दॅट शुड बी व्हेरी हॅपी or gratitude or love. Now जनरली कुठेतरी राग, द्वेष याच्यामध्ये आपण अडकलेलो असतो, कुठेतरी अपसेट असतो, कुठेतरी हे माझ्या लाईफमध्ये होत नाही किंवा याचा काही उपयोग होत नाही, खरंच असं होणार आहे का. डाऊट इज ऑल्सो निगेटिव्ह फिलिंग. तुमचे फिलिंग्स जे आहेत ते अत्यंत सकारात्मक असले पाहिजे लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करायचं असेल. त्यामुळे आजपासून तुम्ही कदाचित ही प्रॅक्टिस करून बघा. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्या लाईफमध्ये काम करतच आहे, पण तुम्ही जे मागताय त्यासोबत तुमची सतत वृत्ती ही सकारात्मक कशी राहिली याच्यावर काम करा. देन यू विल फाइंड दॅट यू विल रिसीव्ह द थिंग्स दॅट यू आर आस्किंग फॉर. म्हणजे आस्क, बिलीव्ह, रिसीव्ह मधल्या ज्या गोष्टी तुम्ही आस्क करताय, मागताय, त्या कदाचित तुमच्याकडे गतीने यायला लागतील जर तुम्ही स्वतःला सकारात्मक ठेवलं. या गोष्टीवर विचार करा, प्रॅक्टिस करा, आणि तुम्हाला जर यातून बेनिफिट झालं तर डेफिनेटली शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.